सुनबाई, तू माहेरी निघाली आहेस ना? मग जाताना ती भरलेली पैठणी साडी नेसून जा आणि तुझ्याकडे असलेले सगळे दागिने घाल. नीलम म्हणाली. पण सासूबाई, मी तर तिथेच राहत होते. तिथले सगळे लोक मला ओळखतात. सगळ्यांना हे देखील माहीत आहे की माझे सासर खूप श्रीमंत आहे. मग हा सगळा मोठेपणा दाखवायची काय गरज आहे? तिची सासू म्हणाली. ते सगळं जाऊ दे. तू तुझ्या भावा बहिणींसाठी काहीतरी खायला बनवून घेऊन जा, कारण माहेरी असं मोकळ्या हाताने जाणं चांगलं दिसत नाही. नवीनच लग्न झालेली नीलम विचार करायला लागली की माहेर माझं आहे, मला माहेरी जायचं आहे. मग त्याला घेऊन सासूबाई एवढ्या उत्सुक का आहेत? मग त्या जेव्हा त्यांच्या माहेरी जात असतील तेव्हा काय परिस्थिती असेल? नीलमने सरळ तिच्या सासूला प्रश्न विचारला. सासूबाई, तुम्ही तुमच्या माहेरी जाताना पण एवढ्या तयारीने जाता का? अचानक सुनेने असा प्रश्न विचारल्यामुळे तिची सासू थोडा वेळ गप्प राहिली आणि मग हसल्या आणि नाही म्हणत डोकं हलवलं. त्या फक्त एवढंच म्हणाल्या की खूप दिवस झाले मी माहेरी गेली नाही. सासूचे बोलणे ऐकून नीलम म्हणाली. का सासूबाई, तुम्हाला तुमच्या माहेरी जायला आवडत नाही का, जिथे तुमचं लहानपण गेलं आहे? तिची सासू नवीन आलेल्या सुनेला त्यांचं दुःख कशा सांगतील? त्यांनी घरच्या जबाबदारीवर सगळं थोपवलं आणि तो प्रश्न तिथेच संपवला. नीलम म्हणाली. हे बघा सासूबाई, आत्ता मी आले आहे. मग घरातली सगळी कामं मी सांभाळून घेईन, घरची जबाबदारी मी पार पाडेन. आता जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही तुमच्या माहेरी 2-4 दिवसांसाठी आरामात राहायला जाऊ शकता. सगळे जग फिरायचा आनंद वेगळा आणि माहेर जाण्याची मजा काही वेगळीच असते. नीलम तिच्या सासूच्या दुःखापासून अनभिज्ञ त्यांच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. लग्नाच्या अगोदर तिच्या नवऱ्याने विशालने तिला बोलता बोलता सांगितलं होतं की त्याची आई मामाच्या गावी जात नाही. बहुतेक मामा मामीच्या कसल्या तरी वागण्याचा किंवा बोलण्याचा तिला राग आला असेल, वाईट वाटलं असेल. नीलम जरी नवी नवरी होती तरी पण माहेरचे महत्त्व तिला चांगलंच माहीत होतं. तिने त्याचवेळी मनाशी पक्क ठरवलं होतं की कारण काहीही असू देत, पण ती तिच्या सासूला आणि त्यांच्या माहेरच्या लोकांना एकत्र नक्की आणणार. शेवटी सुनेचं पहिलं कामच ते असतं की सासरच्या सगळ्या लोकांना एकत्र बांधून ठेवायचं. नीलम तिच्या माहेर जाऊन परत आली. मग काही दिवसांनी तिने तोच विषय परत काढला, कारण तिला जाणून घ्यायचं होतं की तिची सासू माहेरी न जाण्यामागे नक्की काय कारण होतं. तिने खूप विचारल्यानंतर तिची सासू थोडी भावूक झाली, पण त्यांनी नव्या सुनेसमोर गप्प बसणेच योग्य समजले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या की मी तिथे गेल्यावर तिथल्या लोकांना आनंद तरी व्हायला पाहिजे ना. आत्मसन्मान नावाची गोष्ट पण असते आणि तो मला पण आहे. नीलम म्हणाली. बरोबर आहे तुमचं सासूबाई, आत्मसन्मानासोबत तडजोड कधीच करायची नसते. पण कधी कधी गैरसमजामुळे पण असं होऊ शकतं ना. जाऊ द्या ना त्या गोष्टी सासूबाई. माझी आई मला सांगत होती की आपल्या इकडची परंपरा आहे की जर नवीन सून तिच्या सासूच्या माहेरी गेली तर ते शुभ असते. नीलमने संधी साधून त्यावर षटकार मारला. तिची सासू म्हणाली. मग असं असेल तर तू विशालसोबत त्याच्या मामाच्या गावी जा. नीलम म्हणाली. असं नाही सासूबाई, तिथे मी तुमच्याशिवाय जाणार नाही. तिचा निर्णय सांगून नीलम तिची कामं पटापट आवरायला लागली. तिची सासू मनातल्या मनात विचार करायला लागली की कसं सांगू तुला सूनबाई, बाई किती पण मोठी किंवा म्हातारी होऊ देत, पण माहेरचे असलेले आकर्षण कधीच संपत नाही. माझ्या मनात येत नसेल का की 4 दिवस माहेरी जावं, पण आता एवढे दिवस होऊन गेले आहेत. त्या काळात न माहेराहून कोणी आलं आहे आणि नाही कोणी मला तिथे बोलवलं आहे. इथे जवळच माझं माहेर आहे, तरी पण. सासूबाई विचारात बुडून गेल्या होत्या. तोपर्यंत नीलम तिथे आली आणि म्हणाली. चला सासूबाई, आवरून तयार व्हा, आपण आजच तिथे जाऊया. नीलमने विनंती करण्याऐवजी सरळ आदेश दिल्यासारखेच म्हणाली. तिची सासू म्हणाली. कुठं जायचं आहे सुनबाई? नीलम म्हणाली. आज आपण मामांच्या घरी जायचं आहे. नीलम एखाद्या लहान मुलीसारखी सासूच्या गळ्यात पडून हट्ट करत म्हणाली. प्लीज माझ्यासाठी तुम्ही नाही म्हणू नका, प्लीज सासूबाई. तिच्या सासूने नीलमकडे आश्चर्याने बघितले. बहुतेक त्यांना विश्वास बसत नव्हता, पण नीलमने त्यांच्याकडे बघून हो मध्ये मान हलवली. तिची सासू म्हणाली. पण सुनबाई. नीलम म्हणाली. पण बिन काही नाही सासूबाई, तिथे जे काही होईल त्याची सगळी जबाबदारी मी घेईन. तुम्ही माझ्यासोबत चला फक्त. तिच्या सासूच्या मनात पण कितीतरी दिवसांपासून माहेर जायची इच्छा होती,
पण माहेरी जाण्यासाठी एवढा हट्ट कधीच कोणी केला नव्हता. मग त्या विचार करायला लागल्या की सुनेच्या समोर कोणी माझा किंवा तिचा अपमान केला तर? अरे नको नको, आम्हाला तिथे जायला नको आहे. अरे देवा, मी कुठला निर्णय का घेऊ शकत नाही? काय झालं मालकीनबाई, एवढा कसला विचार करत आहात? विशालचे वडील त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. त्यांची बायको म्हणाली, काही नाही. कुठे काय? त्यापुढे काही बोलणार त्या अगोदरच त्यांचा नवरा म्हणाला, हे बघा, आपली सून नीलम शिकलेली आहे, समजूतदार पण आहे. कधी कधी आपण आपल्या मुलांचं पण ऐकावं. आणि मानसन्मान अपमान सुनबाईसमोर? अगं, सुनबाई काय परकी आहे का? एकदा सुनबाईची पण ऐकून घे. हट्ट करायचं सोडून दे आणि मग बघ. बहुतेक त्यांना पण हेच तर हवं होतं. त्या लगेच किचनमध्ये गेल्या आणि म्हणाल्या, अगं सुनबाई, तू सकाळी नाश्त्यामध्ये जो पायनॅपल शिरा केला होतास तो उरला आहे का? तो मी गरम करते, दादाला खूप आवडतो. आणि या भुईमुगाच्या ओल्या शेंगा पण घेऊ का? त्यांना शिजवून आम्ही सगळे भावंड खूप आवडीने खातो. सासूची उत्सुकता बघून नीलम म्हणाली, ठीक आहे सासूबाई, आणि अजून काही हवे असेल तर तुम्ही विशालला आणायला सांगा, ते घेऊन येतील. सासूचा आनंद आणि उत्साह बघून नीलम मनात म्हणाली, देवा, सासूबाईंच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आम्ही त्यांच्या माहेराहून आमच्या घरी परत आलो तरी असाच असू दे. तिच्या सासूचे माहेर अर्ध्या तासाच्या अंतरावर होते. ते सगळेजण त्यांच्या गाडीत बसले आणि निघाले. सगळ्या रस्त्यात तिची सासू खूप आनंदात होती. जेव्हा त्या त्यांच्या गावाच्या जवळ पोहोचल्या तशा त्यांनी त्यांच्या माहेरच्या आठवणी त्यांच्या सुनेला दाखवायला सुरुवात केली. हे बघ सुनबाई, ही माझी शाळा. इथे आम्ही सगळ्या मैत्रिणी खेळायला यायचो. थोड्या अंतरावर गेल्यानंतर परत म्हणाल्या, हे आमच्या गावातले मंदिर. नीलम मनात म्हणाली, आज सासूबाई किती खुश आहेत. आज त्यांच्या माहेरी आल्यावर त्यांना त्यांचं बालपण आठवायला लागलं. जेव्हा घराच्या समोर जाऊन गाडी थांबली तसं तिच्या सासूसोबत नीलमचं पण काळीज जोरजोरात धडधडायला लागलं. सगळं काही चांगलं होईल असा विचार करत नीलम इकडे तिकडे दारावरची बेल शोधायला लागली. तोपर्यंत तिच्या सासूने बेल वाजवली. दार उघडता समोर एक वयस्कर आणि कमजोर व्यक्ती उभा होता आणि हसत म्हणाला, अहो बघितलं का कोण आला आहे? मनीषा आली आहे का? खूप वर्षांनी भावाच्या तोंडातून स्वतःचं असं नाव ऐकताच त्या भावूक झाल्या. बाहेरचा आवाज ऐकून आतून एक त्याच वयाची बाई साडीला हात पुसत बाहेर आली आणि नीलमच्या सासूच्या गळ्यात पडून म्हणाल्या, अहो ताई, आत तरी या ना. नीलमची सासू जशी आत निघाली तसे ते वयस्कर असलेले व्यक्ती, जो दुसरा कोणी नसून त्यांचा मोठा भाऊ शामराव होते, त्यांनी 1 मिनिट म्हणून त्यांचा हात पकडला आणि त्यांना घेऊन आनंदात बाजूला असलेल्या घरात गेले आणि म्हणाले, बघितले का, मनीषा आली आहे. बाजूचं घर त्यांच्या काकांचं होतं. मामांना पण त्यांच्या काकांच्या समोर त्यांचा आनंद व्यक्त करायचा होता. म्हातारे काका आणि काकी असं दोघांना हातात हात पकडून उभे असलेले बघून त्यांचं लहानपण आठवायला लागले. जेव्हा ते दोघे लहान असताना दोघे भाऊ बहीण हातात हात घालून सगळ्या गावातून फिरत असायचे. खूप वर्षानंतर शामराव आणि मनीषा अगदी लहान मुलांसारखे वाटत होते. तेवढ्यात त्यांची वहिनी म्हणाली, अहो ताईंना घरात तरी येऊ द्या, पहिला त्यांना चहा नाश्ता तरी करू द्या, मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते करा. शामराव म्हणाले, चहा नाश्ता सगळं नंतर. ते आजूबाजूला नीलमच्या सासूचा हात पकडून सगळ्यांना सांगत होते, बघितलं का, मनीषा आली आहे. असं बोलताना ते अगदी लहान मुलासारखे वाटत होते. मामी खूप प्रेमानं म्हणाल्या, अरे विशाल, तू आणि सुनबाई आत या. त्या दोघा भावा बहिणींना तिथेच राहू दे. ते दोघे खूप दिवसांनी भेटले आहेत. नीलम, सुनबाई, मी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून समजून गेले होते की ताई इथे येण्यामागचे खरे कारण तूच आहेस. तुझ्यामुळेच त्या दोघांच्या मध्ये असलेले अंतर संपलं आहे. असं म्हणत मामींचा आवाज भरून आला. नीलम म्हणाली, अहो नाही मामी, मी तर फक्त निमित्त. आणि बोलणं बदलत तिला राहवलं नाही आणि तिने शेवटी मामींना विचारलं, मामी, जर दोघा भावा बहिणींमध्ये आणि तुमच्यामध्ये एवढं प्रेम आहे, मग अशी कुठली गोष्ट तुम्हाला भेटवायला थांबवत होती? नीलमचे बोलणे ऐकून मामी म्हणाल्या, अगं काही नाही सुनबाई, गोष्ट खूप छोटी होती, पण एकमेकांचा अहंकार आणि हट्टीपणा नात्यांवर भारी पडत होता. चल जाऊ दे त्या गोष्टी. तू शिकलेली आणि समजूतदार सून आहेस. तू त्यांचा अहंकार आणि हट्टीपणा असा संपवला की प्रेम पण गर्वाने नाचायला लागेल. काही वेळानंतर त्या बोलायला लागल्या, ही गोष्ट खूप छोटी होती, पण दोघे पण आपापल्या मतांवर ठाम होते.
पण आज बहुतेक दोघांच्या पण लक्षात आलं आहे की प्रेम तिरस्कारापुढे खूप मोठं असतं. ताई त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत, पण या बाबतीत त्यांनी त्यांच्या भावाला पण मागे ठेवलं. पण जाऊ दे, कुठून ना कुठून सुरुवात तर व्हायचीच होती ना. मामी म्हणाल्या, मी कितीतरी वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण मला यश मिळालं नाही. काही वेळ त्या थांबल्या आणि परत म्हणाल्या, बहुतेक मी समजून सांगण्यातच कुठेतरी कमी पडले असेल. आजकालची पिढी तुम्ही शिकलेली आहात, समजूतदार आहात, मोकळ्या विचारांचे, समजून सांगण्यात हुशार आहात. आमच्यापेक्षा तुमचे विचार खूप वेगळे आणि स्पष्ट आहेत. मग त्या म्हणाल्या, आत्ताचेच उदाहरण घे ना. तू बघ किती सहज आणि शांतपणे त्यांचे बिघडलेले नाते नव्या रूपाने सुरू केलंस. खरंच खूप वर्षापासून चालत आलेल्या सासूसुनेच्या परंपरेला तू एक मैत्रीचं रूप देऊन सासूच्या मनात असलेल्या भावना समजून घेऊन तू एक नवीन परंपरा सुरू केली आहेस. आज तू भावा बहिणींच्या मध्ये असलेली गैरसमजाची भिंत पाडून लांब झालेल्या भावा बहिणींना परत एकत्र आणलं आहेस. स्वतःची स्तुती ऐकून नीलम खुश झाली. ती फक्त एवढंच म्हणाली, मी फक्त माझ्या आईची शिकवण लक्षात ठेवली होती. मामी, ती प्रत्येक वेळी बोलते की मुलीची प्रत्येक वेळी सासरकडून काही ना काही तक्रार असतेच, पण तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव की तू सासरे एखाद्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद आणू शकलीस तर ते तुझ्यासाठी खूप चांगलं होईल. मग बघ, सासरकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदलेल. मग नीलमने मोठा श्वास घेतला आणि परत म्हणाली, नकळतच का होईना, मी आज सासूबाई आणि मामांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून असं वाटत आहे की आई खरंच बोलत होती. जर प्रत्येक सासरी सासू आणि सुनेच्या मध्ये मैत्रीचं आणि आपुलकीचं नातं तयार झालं तर कुठल्याच मुलीला तिचं सासर परकं वाटणार नाही आणि ती तिच्या सासूमध्ये तिची आई बघेल. तिचं सासरच तिला तिचं माहेर वाटायला लागेल.